हार्दिक अभिनंदन. मोहन बारकू गुहे यांची पालघर लोकसभेकरिता भारत आदिवासी पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष, महासचिव आणि पदाधिकारी यांनी मोहन गुहे यांची योग्य ती माहिती संकलन करून पालघर लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर केली आहे असून आदिवासी समाज बांधवांनी विचार केला आणि अन्य समाज बांधवांनी सहकार्य केल्यास मोहन गुहे यांची उमेदवारी सार्थकी लागू शकते असे मत पालघर जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये असे बरेच प्रकल्प बीजेपी सरकारने लादलेले आहेत जे आमच्या आदिवासी लोकांचे माती फोडलेले. पालघर लोकसभा निवडणुकीला आम्ही खूप मागील वर्षापासून तयारी करत आहे. हे राखीव सीट असल्यामुळे मी राखीव जागेवर तोही एक स्वाभिमानी अभिमानी या अशाच पाण्याने वाढत आहे. आणि जी माझी पार्टी आहे ही भारत आदिवासी पार्टी या नावाने त्याचा मी उमेदवार म्हणून इथे राहणार आहे. माझ्याबरोबर ज्या काही संघटना आहेत माझ्या पालघर जिल्ह्यातल्या त्या मला सहकार्य करणार आहेत आणि त्याच त्यांच्या लोकांच्या सहकार्यामुळे मी ही निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. आणि जर समाजाने साथ दिली, लोकांनी साथ दिली तर इथे तिसरा पर्याय म्हणून आपल्याला निवडलं जाईल. जोहार. लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही लोकांसाठी काय काम करणार आहे? लोकांसाठी सर कामं अशी आहेत की ज्या काय मागील जी लोक होते आमदार खासदार होऊन गेलेत त्यांनी काहीच काम नाही केलेले आहेत. त्यांनी त्यांचा विकास केला, पुढे काय केलं काय माहिती नाही. पण लोकसभेचा जर उमेदवार निवडून आलो तर लोकसभेमध्ये जाऊन भांडण्याची विचार मांडण्याची आपल्यामध्ये ताकद आहे आणि आपण निडरपणे ती मांडू शकतो. आणि जी काही पालघर जिल्ह्यामध्ये उर्वरित जी कामं आहेत, भरपूर कामं आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, बांधकाम विभागाचा प्रश्न आहे आणि जी प्रस्थापित लोक आहेत आणि रोजगाराचं काम जे आहे ते पण तर आहेच. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जर कारखाना काढला तर त्या जिल्ह्यात तालुक्यातील जी लोक आहेत एका तालुक्यामध्ये एक कारखाना जो संबंधित जे लाकूड म्हणजे असे उत्पन्नावर जो आधारित काढला तो पण प्रदूषण विरहित, तर त्या तालुक्यातील जी लोक आहेत तिथे जवान तरुण आहेत त्या मुलांना तिथे नोकरी मिळेल. आता जरी सरकारी उपक्रम किंवा सरकार पुरस्कृत कोणताही कारखाना काढताना आला तरी पण एक जसं प्रायव्हेट कारखाना खोलून त्याला अधिकृत करून त्याला गव्हर्नमेंटच्या मनात देऊन असे जर प्रत्येक तालुक्यामध्ये एक दोन तरी कारखाने काढले तरी स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळेल. शिक्षणाचा प्रश्न जोडत नसला तरी सध्या लोक खूप शिकलेले आहेत, पण पुढे काय यांचं मार्गदर्शन आणि आरोग्याच्या डिपार्टमेंटचं तेही राहिलेलं आहे. इथे जरी हॉस्पिटल वगैरे पूर्ण झालं म्हणजे हॉस्पिटल पूर्ण झालं म्हणजे सर्व सोयी उपलब्ध होतात असे नाही. त्यासाठी काय काय लागतं किंवा त्याला कशी मार्गदर्शन समाजात इथपर्यंत कसं पोहोचवणं हे काम आपण निश्चित करणार आहे. आणि शेवटच्या टोकावर जे माणूस जो आहे मला जो मतदान करणे ते पर्यंत पोहोचणार आहे. जोहार. हे होते पालघर जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार. त्यांनी असा विश्वास या जनतेला, या मतदारसंघातल्या जनतेला असा विश्वास दिलेला आहे, मी निवडून आलो तर बेरोजगारीचा प्रश्न, जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते मी तडीस लावणार आहे. मी भास्कर बालेराव, वंचित परिवर्तन न्यूज. जय सेवा जय जोहार. आदिवासी समाजाचे तडून तडफदार उमेदवार माननीय मोहन जानकीबाई बारकू गुहे हे पालघर जिल्ह्यातून खासदारकीचे उमेदवारी लढवू इच्छित आहेत. का त्यांच्या मनात हा प्रश्न पडला असेल खासदार जिल्ह्याचे पालघर जिल्ह्याची खासदारकी लढवावी, तर खासदार जिल्ह्यामध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा तर तुटवडा आहेच आहे आणि सामाजिक प्रश्नांची तर खिलाफतच पडलेली आहे. आणि बेरोजगारी, समाजाचे प्रश्न हे सर्व त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवत आहेत. आणि ते आमचे खास जवळचे मित्र आहेत. आणि ते सर्व काय पालघर जिल्हा असू, पुणे जिल्हा असू, नाहीतर पुढं अंदमान निकोबार असू, सोलापूर असू आणि ह्याच्या बाहेर देखील छत्तीस जिल्ह्याच्या बाहेर देखील त्यांची आज चांगल्या प्रकारे समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व आहे. आणि अशी व्यक्ती आज आपल्या आदिवासी समाजातून खासदारकीला उभी राहते. हा आदिवासी समाजाचा
एक सार्थ अभिमान आहे आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता, सच्चा नेता आणि समाजाचा प्रश्न सोडवणारा एक भविष्यातील नेता हा आज आपण BJP पार्टीकडनं जाहीर केलेला आहे आणि तो नेता उद्याला येईल. तरी पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील बंधू आणि भगिनींना मी नम्र, आदिवासी बंधू आणि भगिनींना व सर्व समाजातील मान्यवरांना मी अशी विनंती करू इच्छित आहे की आपल्या हक्काचा माणूस, आपल्या जवळचा माणूस आणि आपण केव्हाही आवाज देऊ तेव्हा उभा राहणारा माणूस असा मोहन जानकेबाई बारकू भुये यांना आपण भरघोस मताने निवडून द्याल अशी मी आपणा सर्व पालघर जिल्ह्याच्या मान्यवरांकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय सेवा, जय जोहार, जय आदिवासी, जय भीम एवढे बोलून मी थांबतो. जय आदिवासी.